नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव आहे स्नेहल आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट मधून बोलत आहे. आज मी तुमच्यासाठी एक गमतीदार गोष्ट घेऊन आले आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे चालणारा डोंगर. या गोष्टीचे लेखक आहेत मनोहर चमोली आणि चित्रकार आहेत जितेंद्र ठाकूर. चला तर पाहूया काय रहस्य आहे या चालणाऱ्या डोंगरामागचं. एक होता उंट, सर्वात मोठा, 2 वाशिंडांचा. मोठा होता म्हणून भाव खायचा, एकटा एकटा राहायचा. एक दिवस मोठे वादळ आले, खूप वाळू उडाली. उंट मात्र झोपूनच राहिला. त्याच्या सर्वांगावर वाळू जमा झाली. वाशिंडे मात्र बाहेर राहिली. तिथे 2 कासवं आली. वाशिंडांना पाहून त्यांना ते डोंगर आहेत असे वाटले. कासवं त्यावरून चढायला उतरायला लागली. त्यांना खूप मजा येऊ लागली. तेवढ्यात उंटाला जाग आली. तो हलला, डोलला आणि उठला. कासवांनी पटकन उडी मारली. म्हणाले, पळा पळा, डोंगर चालतो आहे. उंट विचार करू लागला, हा डोंगर कसा असतो? एक दिवस फारच उकडत होते. उंट पाण्यात जाऊन बसला, पण त्याची वाशिंडे बाहेर राहिली. 2 बेडूक आले. वाशिंडांना पाहून त्यांना ते डोंगर आहेत असे वाटले. संध्याकाळ झाली आणि उंटाला जाग आली. बेडकांनी पटकन उडी मारली. म्हणाले, पळा पळा, डोंगर चालतो आहे. उंट विचार करू लागला, सगळे मला डोंगर का म्हणत असतील? तो डोंगर शोधायला निघाला. जंगल पार केले, नदी पार केली. रस्त्यात त्याने मैदान पार केले. चालता चालता रात्र झाली. तो थकून झोपून गेला. रात्री बर्फ पडले. सकाळ झाली तर चोहीकडे बर्फ होते, पण वाशिंडे मात्र बाहेरच होती. तिथे 2 उंदीर आले. वाशिंड्यांना पाहून त्यांना ते डोंगर आहेत असे वाटले. त्यावरून चढायला उतरायला लागले. उंटाला जाग आली. तो उठला. उंदरांनी पटकन उडी मारली. म्हणाले, पळा पळा, डोंगर चालतो आहे. इतक्यात उंटाला समोरचे डोंगर दिसले. डोंगरांना पाहून उंट म्हणाला, अरे बापरे, एवढा मोठा उंट. माझ्या बालमित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असणार. चला तर यावर थोडी चर्चा करूया. या चित्राला पुन्हा बघा. तुम्हाला काय वाटतं? आता उंटाला कसं कळेल की खरा डोंगर कसा असतो ते? आता पुढे काय होईल याच्याबद्दल विचार करा. आता ही संपूर्ण गोष्ट तुम्ही तुमच्या शब्दात कोणाला तरी सांगा. चला तर माझ्या बालमित्रांनो, मी आशा करते की तुम्हा सर्वांना ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. सर्वांनी सुरक्षित राहा. धन्यवाद.